तरी आम्हाला खूप छान प्रकारे करून दिला, की महिलांना रोजगार करून दिला म्हणून. आणि बरं वाटतंय, की 3 दिवसात काहीतरी महिलांना काहीतरी उद्योग भेटला आणि त्यामुळे 2 पैसा त्यांच्याकडे आला म्हणून असं. आम्ही आज आमच्या पायावर असे उभे राहिलेलो आहेत आणि मला तर असं वाटतं ताईंनाच यावर्षी आमदार म्हणून यावा, त्यांना तिकीट मिळावं असं आमची सर्व महिलांची इच्छा आहे. जे निवेदन आम्ही मांडलं आणि जी जोरदार मागणी केली ती मागणी पूर्तता होतीये. आता मराठी भाषा अभिजात झालीच आहे आणि ती टिकवायचीच आहे. तर भाजप सरकारने अजून एक गोष्ट करावी. अदानींच्या घशामध्ये मराठी शाळा घालण्यापेक्षा या सगळ्या मराठी शाळा वाचतील कशा या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलावी. प्राणीमात्रांवर प्रेम करा असं सांगणारी आपली संस्कृती आहे. त्यामुळे प्राणीमात्रांवर तुम्ही प्रेम कराच, पण जेवढा तुम्ही गायीची काळजी घेताय तेवढी या महाराष्ट्रातल्या ताईची, आईची, बाईची सुद्धा काळजी घ्यावी ही आमची अपेक्षा आहे. कारण अगदी काल नवरात्री शक्ती महिमेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कूल बसमध्ये 2 मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गँगरेप. बदलापूर नंतर तब्बल 12 ते 13 घटनांचं घडणं हे महिलांवरील वाढता लैंगिक अत्याचार याचं प्रमाण अधोरेखित करणारं आहे. आज महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो, पण तब्बल 1.5 तास थांबून सुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहिम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही. राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याचं पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं. कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं निवेदन देण्यासाठी वेळ मागत होतो, पण आज आम्हाला ती वेळ मिळाली नाही. आमदार यांच्या धर्तीवर त्यांच्यासाठी उमेदवारांची शिफारस करणार. मी फील्डमध्ये काम करणारी एक सामान्य माझ्या हातात जे आहे ते महाविकास आघाडीने उमेदवार करावा आणि त्या उमेदवारासाठीच्या प्रचार सभा मला आवडेल. माझी मैत्रीण आमदार झालेलं, मात्र महाविकास आघाडीच्या कोट्यातनं ही जागा काँग्रेसला सुटते, सेनेला सुटते हा अजून प्रश्न अनिर्णित राहिलेला आहे. लवकरच मला वाटते फार तर एक 8 तारखेपर्यंत सगळे सर्वेज हाती लागत आहेत आणि 8 तारखेच्या नंतर उमेदवारांचं जे चयन आहे ते पूर्ण होत आहे आणि आपल्यापर्यंत यथावकाश माहिती मिळेल. धीरज जिंगाडे हे शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी महाविकास आघाडी जिंकलेली आहे. अशा प्रकारची काही युक्ती नाही. उद्धव साहेबांनी त्याच्यावर तेव्हाही सांगितलं होतं, लोकसभेच्या निकालानंतर होतं की प्राजक्त माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी. आता महाविकास आघाडीतली काही फुले आमच्या पदरात पडतात का हे येणारा काळ सांगेलच नहीं, पूना में गैंगरेप हो रहा है या समूचे महाराष्ट्र में जिस तरह से महिला लैंगिक अत्याचार की जो बढ़ती घटनाएं हैं इनको अगर देखा जाए तो स्थितियां काफी गंभीर है, किंतु इन सभी को लेकर सरकार जिस गंभीरता से सोचना चाहिए वह गंभीरता से सरकार सोच नहीं पा रही है। बदलापुर को लेकर हमने वामन महात्रे को हिरासत में लेने के लिए 7 घंटे तक आंदोलन किया, किंतु जिस व्यक्ति के लिए हम 7 घंटे का आंदोलन सिर्फ और सिर्फ एक एफआईआर के लिए कर रहे थे, उसको जमानत दिलाने में सिर्फ 3 घंटे अगर लगते हैं तो हम सोचते हैं कि क्या महिला अत्याचार की घटनाएं रुक जाएंगी? क्या सही में हम यहाँ पर सुरक्षित है? सरकार एक और तो कह रही है कि बहनें हमारी लाडली है, पर क्या लाडली बहन सुरक्षित रहे इसलिए सरकार कोई बड़ी जिम्मेदारी से और संजीदगी से या कोई अहम कदम उठा पाएगी? तो मैं चाहती हूँ कि सरकार हमारी सुरक्षितता का जिम्मा ले, लेकिन जो हालात जिस तरह से बिगड़ते जा रहे हैं उससे यह समझ में आ रहा है कि सरकार को हमारी सुरक्षितता से कोई लेन देन नहीं है। नवरात्रि का पर्व चल रहा है और इस पर्व के चलते हम अब इतना ही कह सकते हैं कि हमें श्रीमान गृह मंत्री महोदय से कोई अपेक्षा, कोई उम्मीद नहीं है, उनसे हमें कोई सरोकार नहीं है, ना हम उनके इस्तीफे की मांग करते हैं, ना उनसे हम कोई अपील करते हैं। हम बस इतना अब चाहेंगे कि नवरात्रि उत्सव में माँ भवानी हमें आशीर्वाद दे और माँ भवानी हम पर कृपा करे कि इस महाराष्ट्र की जो बहन बेटियां हैं उनकी सुरक्षा अब माँ भवानी के हाथों है, क्योंकि यह सरकार पूरी तरह से नाकारगर साबित हुई है।
आपने चुनाव के पहले ही महाराष्ट्र में लाडली बहन योजना कार्यान्वित की है ना चुनाव? मुझे ऐसे नहीं लगता, क्योंकि लाडली बहन योजना के जो पैसे हैं वो सरकार के थोड़ी है। क्या एकनाथ शिंदे साहब ने क्या खुद की खेती बाड़ी बेचकर पैसे लाए हैं, या फडणवीस साहब ने खुद का बंगला या प्राइवेट प्रॉपर्टी बेचकर लाए हैं? ये जो पैसे हैं ये लोगों के टैक्स के पैसे हैं, तो अलबत्त यह हमारी बहनों को मिलने चाहिए। लेकिन मुझे ऐसे लगता है कि महीना 1500 से भी ज्यादा उनके बच्चों की एक अच्छी शिक्षा के लिए, रोजगार के लिए और सुरक्षितता के लिए बहनें काफी गंभीरता से सोच रही है। और मुझे ऐसे लगता है कि लाडली बहन योजना लाए या लाडला कॉन्ट्रैक्टर योजना लाए या लाडला और कुछ योजना लाए, वो कुछ भी करे, लेकिन इस बार बदलाव बड़ा तय है। हमें इस बात का पक्का अनुमान है कि 2024 में सत्ता का बदलाव होने वाला है और महाविकास आघाड़ी भारी भरकम मतों से चुनकर आने वाली है। कितने सीटें आएंगे महाविकास आघाड़ी की महाराष्ट्र नहीं, में? क्या देखिए, अनुमान है? मैं कोई बागेश्वर बाबा नहीं हूँ, तो बिना पूरे राज्य का मुआयना किए मैं आपको नहीं बता पाऊंगी कि अब कितनी सीटें आ सकती है। मैं 2 से 3 दिन के बाद पूरे राज्य के लिए प्रचार के लिए जब निकलूंगी, तो एक साधारण 8 से 10 दिन के बाद मैं ये कह पाऊंगी कि स्थितियाँ कैसी है और हम सीटों में कितनी बढ़त पाते हैं। लेकिन विपक्ष तो बता रहा है कि उनकी सीटें कितने आएंगे। नहीं, विपक्ष में बागेश्वर बाबा और उनके बहुत सारे लोग हैं, कुछ तोते वाले लोग हैं जो रोज कार निकालते हैं, कुछ गुनी सदाव्रत वगैरह, ऐसे कुछ बहुत सारे लोग हैं। तो मुझे इन लोगों के बारे में कोई टिप्पणी करनी नहीं है, कोई आलोचना नहीं करनी है। मैं बड़ी प्रैक्टिकल तरीके से काम करने वाली कार्यकर्ता हूँ। तो जब मैं राज्य का पूरा दौरा करूंगी तो बता पाऊंगी कि हम कितने सीटों की बढ़त ले रहे हैं। महाविकास आघाडीमध्ये महिलांना जास्तीत जास्त जागा मिळतील की. अहो, जिथे महायुतीमध्ये तुम्हाला म्हणजे तटकरेंनी स्वतःच्या पोरीचं भलं केलं, पण इतर बायका अजिबात त्या सरकारमध्ये घेतल्या नाही. परंतु मला विश्वास आहे की महाविकास आघाडीमध्ये अनेक महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. महाविकास आघाडी ही खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर, मा जिजाऊ, मा रमाई, मा सावित्री या सगळ्यांचा आदर्श घेऊन इथल्या महिला पुरुषांना, इथल्या अल्पसंख्याकांना, दलितांना आणि अल्पसंख्याकांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी अविरत कष्ट असेल. धन्यवाद. पुलकुळे येथले वडील आणि मुलाला मी सकाळी ही घटना आपल्याच माध्यमातून ऐकली. मला याच्यातली फार काही माहिती नव्हती. मात्र या घटनेची मी अजून अधिक माहिती घेत आहे. आळंदीमध्ये पारधी वारीमध्ये शिरले म्हणून या सरकारने त्या पारध्यांवर लाठी हल्ला केला. यातनं हेही एक स्पष्ट होतंय की हे सरकार इथल्या ज्या मागास समुदाय आहे, जे अल्पसंख्याक समुदाय आहे, जे भटके विमुक्त आहेत, त्यांच्या मानवी हक्कांच्या बद्दल अजिबात गमत नाहीच नाही, पण त्या मानवी हक्काची वारंवार पायमल्ली होताना दिसत आहे. निश्चितपणे मी सभागृहाचा सदस्य नाही, मात्र सभागृहाचे नेते सन्माननीय अंबादास दानवेजी आणि इतर आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून देईल आणि या संबंधाने आम्ही पुढील पाऊल या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केलेला आहे. जयश्रीताई जयश्रीताईंना मी आज ओळखत नाही, जयश्रीताईंना मी खूप दिवसांपासून ओळखते. आम्ही आदरणीय सुषमाताई अंधारे असतील, मी त्याचबरोबर जयश्रीताई शेळके आणि काँग्रेसच्या हेमाताई, आम्ही चौघी महिला तिथे राज्यपाल महोदयांना भेटायला गेल्यानंतर एकतर त्यांनी आमच्या सोबतच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना येऊ नये असं सांगितलं, फक्त आम्हा चौघींना आतमध्ये पाठवलं आणि त्याही नंतर 1.5 तास आम्हाला सलग थोड्या वेळात भेट घालून देतो, थोड्या वेळात भेट घालून देतो करत 1.5 तास वाट बघायला सांगितली. एकतर सुषमाताईंचं फ्लाईट आहे थोड्या वेळात आणि मलाही पुढे जायचंय. आम्ही त्यांना विनंती केली होती की आम्हाला फक्त 2 मिनिट भेट हवी आहे, ते पण महिला अत्याचाराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढतायत, त्यासाठी आम्हाला फक्त 2 मिनिट त्यांच्या हे कानावर घालायचंय की ह्या महिला अत्याचारा संदर्भामध्ये आपण योग्य ते आदेश राज्य सरकारला करावे. कारण आम्ही अनेक वेळा राज्य सरकारला विनंती करून झालेली आहे की या वाढत्या घटनांसाठी आपण योग्य ती कारवाई करावी, पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिकडनं मिळाला नाही. त्याच्यानंतर वाट बघून शेवटी नाईलाज असतो आम्हाला परत इथे यायला लागलं. आपको लगता है कि महिला को अपमान है करके राज्यपाल को नहीं मिलना, लगता है कि अपमान है महिलाओं का? जरूर है. अगर आपको राज्य के 3 महिला नेता मिलने जा रहे हैं, हम महाराष्ट्र का नेतृत्व करते हैं महिलाओं का, अगर हम जा रहे हैं और हम सिर्फ 2 मिनट मांग रहे,
अगर 2 मिनट भी ये लोग हम लोगों को दे नहीं सकते तो मुझे ऐसे लगता है उन लोगों को महिलाओं के अत्याचार और महिलाओं की समस्याओं के बारे में सीरियसनेस उनकी है ही नहीं, उनको टाइम है नहीं हमारे समस्या सुनने के लिए। आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला काय सांगा? आज मराठी भाषेला अभिजात दर्जा काल मिळाला. मला आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा. पण याच बरोबर आज एक बातमी मी वाचली की 600 शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या. ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते, ज्या शाळांमध्ये मराठी शिकून मुलं पुढे जातात, अशा 600 शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या आहे. हे दुर्दैव आहे. आणि कुठल्या तोंडाने ते सांगणार आहेत आता की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि त्याचा आनंद तुम्ही साजरा करा. या शाळा बंद करण्याचं कारण काय हे पण सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगायला हवं. मैडम ये हिंदी में इसको हिंदी बोलिए, हिंदी में दीजिए। हिंदी भाई मराठी भाषा को दर्जा दिया है राज्य सरकार ने। मराठी भाषा को कल अभिजात दर्जा दिया गया. मुझे आनंद है और मुझे खुशी भी है क्योंकि हर किसी को मराठी बोलने के लिए और मराठी भाषा का अभिमान ही है. पर उसी समय 600 स्कूल ये राज्य सरकार ने बंद किए हैं एक ही झटके में. और ये निंदनीय है, दुर्दैव है महाराष्ट्र का कि जहाँ पे हम मराठी भाषा को अभिजात दर्जा मिलाने की खुशी मना रहे हैं, वहीं पे मराठी जहाँ पे सिखाई जाती है वहाँ पे 600 स्कूल बंद किए जाते हैं. ये दुर्दैव है महाराष्ट्र. मराठी लाडकी बहिणीनंतर आपण लाडकी शाळा योजना राबवणार असं सांगितलं, काय सांगा? आजची परिस्थिती आम्ही बघतोय तर अनेक ठिकाणी जसं 600 शाळा राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत. आणि जर या शाळा बंद करायला जात असतील तर तळागाळातल्या खेडेगावांमधल्या विद्यार्थ्यांना शिकणं कठीण होणार आहे. आम्ही या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करणार आहे, माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील, की जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार भविष्यामध्ये येईल, जे आम्हाला विश्वास आहे आमचं सरकार येणार आहे, ते सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा खेडेपाडी मुलांना शिकवल्यामध्ये पुढे आहेत त्या सगळ्या शाळांना माझी लाडकी शाळा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे या हेतूने त्या शाळा चांगल्या आणि पुढे आणि टिकल्या कशा पाहिजेत आणि तिथे चांगल्या व्यवस्था कशा दिल्या गेल्या पाहिजे या सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी महिलांना सन्मान या ठिकाणी मिळेल का? जास्तीत जास्त जागा मिळतील का? नक्कीच आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा प्रयत्न करतोच आहे की जास्तीत जास्त महिला नेत्यांना तिकीट मिळालं पाहिजे. जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी या सरकारमध्ये निवडून गेल्या हा पाहिजे. मेळावा आयोजित करण्यामागचा आणि किती महिला बचत गट महिला उद्योजकांनी सहभाग घेतला? दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जातं. 3 दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे. आज 4 तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. आज, उद्या आणि परवा 3 दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास 250 बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, विविध उत्पादने, महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू, महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. ह्या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासियांना की बुलढाणा रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा बचत गट प्रदर्शनीचा 3 दिवसाचा हा